Hello friends, welcome all of you. We have started with freehand sketches and in the last session we have finished with different types of nuts. Okay, different types of bolts also we have seen. Now today's part of discussion is about the different locking arrangements. Okay, see these particularly mechanical elements, especially these locking arrangements are used where the machine parts are being put into the various kind of operations. When these machine parts are being put into various operations, definitely number of forces do exist there, and these forces gives rise to the different types of vibration or different types of vibrating modes. Okay, so what happens if such kind of unbalanced forces acts on the surfaces of the machine? Definitely these unbalanced forces directly do affect on the nuts and bolts which are used for the holding or for the clamping purposes. And as a result of this, when the machine is being continuous in operation, what happens? The particularly degree of tightness of nut with respect to bolt is no more maintains forever. That means there happens a particular phenomena where we call it as a loosening of the nut or bolt or slackening of the nut and bolt. So this particularly thing definitely may lead in future to serious some sort of machine accidents. And in order to avoid this kind of serious machine accidents, okay, so it becomes necessary to make use of different types of clamping arrangements. तर मित्रो विषय असा आहे की मशीन सरफेसेस जे असतात त्या मशीन सरफेसेस वरती जे काही व्हायब्रेशन्स येतात त्या व्हायब्रेशन्स मुळे त्या व्हायब्रेशनचा थेट परिणाम हा मशीनचे दोन वेगळे पार्ट किंवा सरफेसेस असेंबल करत असताना जॉईंट करत असताना बरोबर नट आणि बोल्ट्स असेंबलीज वापरले जातात आणि हे सगळ्यात फोर्सेस जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा ह्या नट बोल्ट्स वरती ऍक्ट होतात आणि त्यामुळे काय होतंय कालांतराने मशीनच कंटिन्युअस ऑपरेशन मध्ये असल्यामुळे हे फोर्सेस जर पुढे वाढले तर त्यामध्ये नट आणि बोल्ट याच्यामधला जो कॉन्टॅक्ट आहे तो लूज होतो त्याला आपण स्लॅकनिंग अशी प्रोसेस वापरतो तर स्लॅकनिंग ऑफ नट झालं तर सिरियसली मशीन ऑपरेशन मध्येच असताना कदाचित एखादा मोठा अपघात घडण्याची काय असते शक्यता असते आणि तो होऊ नये बेसिकली आणि म्हणून या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला बचाव व्हावा किंवा या गोष्टी आपल्याकडे घडू नयेत आणि म्हणून काय केलं जातं तर आपल्याला अशा पद्धतीच्या लॉकिंग अरेंजमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये वापरावे लागतात तर त्यामध्ये ज्या वेगळ्या पद्धतीच्या लॉकिंग अरेंजमेंट्स आहेत त्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि ह्या ज्या लॉकिंग अरेंजमेंट्स तुम्हाला देतात मी डिस्कस करणार आहोत तर त्याचं फ्री हँड स्केच आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि त्याचं फ्री हँड स्केच आपल्याला काढावं लागतं ओके तर पूर्वी त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिला जो आहे त्याच्यामध्ये लॉक नट और चेक नट असं म्हटलं मित्र इथं तुम्हाला सेक्शनल व्ह्यू दिलाय हा व्ह्यू तुम्ही काढायची गरज नाही इथं तुम्ही पाहिलात तर हा ए सरफेस आणि बी सरफेस असे दोन वेगळे सरफेसेस आहेत बरोबर मग त्या मेटॅलिक प्लेट्स असतील किंवा काही कॉम्पोनंट्स असतील तर इथं सेक्शन लाईन दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत 45 डिग्रीज आहेत पण त्या एकमेकाला अपोजिटच आहेत अर्थ असा आहे याचा मित्र हो की हे दोन वेगळे सरफेसेस आहेत आणि हे दोन वेगळे सरफेसेस आपल्याला एकत्रित ठेवण्याकरता आपण ही लॉकिंग अरेंजमेंट्स त्याच्यामध्ये वापरलेली आता इथं तुम्हाला लक्षात येते का बघा मित्र तर इथं बघा आर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हा एक बेस सरफेस आहे आणि ह्या बेस सरफेस वरती हे दोन नट आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केले ए आणि बी ओके आणि हे दोन ए आणि बी नटनी काय केलं जातं हा सरफेस काय केला जातो टाइटनिंग केलं जातं म्हणजे याचा अर्थ असा होतो हा जो शाफ्ट आहे आणि हा जो मेटल सरफेस आहे म्हणजे हा मशीनचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये हा शाफ्ट जो आहे त्या शाफ्ट वरती ए आणि बी हे दोन नट त्याच्यामध्ये काय केले जातात वापरले जातात यामध्ये हा एक ऍडिशनल नट तुम्हाला वरती दिलेला आहे आणि हा जो आहे हा ऑर्डिनरी हेक्सागोनल नट आहे या हेक्सागोनल नट वरती हा नट दिल्यामुळे काय होते इफ सपोज जर इथं फोर्सेस जर ऍक्ट झाले आणि जर ए हा जो ऑर्डिनरी हेक्सागोनल नट जरी लूज झाला तरी त्याच्यावरती हा फोर्स क्लॅम्प करत असल्यामुळे हा नट क्लॅम्प करत असल्यामुळे हा डायरेक्ट तुटून किंवा तिथून निघून पडण्याचे चान्सेस काय असतात कमी असतात किंबहुना याचं लूजनिंग झाल्यानंतर याच्यावरती फोर्सेस आल्यानंतर सम सॉर्ट ऑफ एक साऊंड किंवा एक प्रकारचा आवाज आपल्याला येतो आणि तिथं ऑपरेटरला अलर्ट व्हायला
काय असते, संधी असते आणि मग अलर्ट झाल्यानंतर ऑपरेटर काय करू शकतो, त्याचे काय करू शकतो, चेंजेस करू शकतो किंवा ते खराब झालेलं बदलू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जो पहिला आहे तर याचं नाव आहे लॉक नट और चेक नट. चेक नट याचा अर्थ आहे की हा नट याच्यावरती एक चेक म्हणून काय करत असतो, काम करत असतो. ओके, आता हे काढत असताना मित्र आपल्या लक्षात येते का बघा, हा त्याचं डेप्थ डी दिलेला आहे तुम्हाला आणि हे जे डायमेन्शन आहे दोन्हीमधलं हे 0.6 डी दिलेलं आहे आणि बाकी सगळं प्रोपोर्शनेट तुम्ही काय करायचं, स्केच काढायचं. ओके, इन दिस अरेंजमेंट वन ॲडिशनल नट इज यूज्ड along with an ordinary hexagonal nut. मी आता सांगितल्याप्रमाणे हेक्सागोनल नट बरोबर एक ॲडिशनल नट दिला जातो. The two nuts locks tightly against each other. हे दोन्ही नट्स एकमेकाच्या अगेन्स्ट काय होतात, टाइट होतात, अगेन्स्ट ईच अदर टाइट होतात. हेन्स प्रिव्हेंट स्लॅकनिंग म्हणजे लूज होणं, हे जे नट्स आहेत ते थांबवलं जातं. तर हा पहिला प्रकार आहे लॉक नट और चेक नट. दुसऱ्या प्रकाराकडे आपण जाऊया, लॉकिंग बाय स्प्लिट पिन आहे. ओके, तर हा जो प्रकार आहे हा सेकंड प्रकारचा आणि याच्यामध्ये लॉकिंग बाय स्प्लिट पिन आहे, म्हणजे याच्यामध्ये निश्चितच लॉक करण्यासाठी स्प्लिट पिनचा वापर केलेला आहे. स्प्लिट पिनचा एकदम चांगलं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. बैलगाडीचं जर तुम्ही चाक बघितलं असाल आणि बैलगाडीचं चाक जेव्हा चढवलं जातं मागच्या ऍक्सेल वरती तेव्हा एक मोठी खुन्नी म्हणून घातली जाते, आपण त्याला लोखंडी मोठा बार असतो बघा, तर तो असा व्हर्टिकली त्याच्यामध्ये घालतात. इट इज ए वन टाइप ऑफ स्प्लिट पिन. पण स्प्लिट पिनचं डायमेन्शन खूप मायनर असतं, कमी असतं. चाकाच्या हिशोबानं बैलगाडीच्या ती पिन त्या साईजला योग्य असते. पण अशा पद्धतीची स्प्लिट पिन काय करते, जसं बैलगाडीच्या चाकामध्ये चाक ऍक्सेलवरनं बाहेर तुटून येत नाही याची काळजी घेते, तसं इथं तुम्ही पाहत असाल तर इथं हा जो गोल दिसतो 0.2 डायमीटरचा, हा गोल म्हणजे तुम्हाला त्या स्प्लिट पिनचा व्ह्यू आहे. ओके, सॉरी, हा इथं आहे, इथं जो आहे हा व्ह्यू आहे तो हा स्प्लिट पिनचा आहे. तर हा स्प्लिट पिन इथं काय केलेलं आहे ते असे आडवी इन्सर्ट केलेले आहे. तुम्हाला इथं 3D मध्ये क्लिअर कट दाखवते बघा. हा शाफ्ट आहे आणि ह्या शाफ्ट मधनं ही स्प्लिट पिन इन्सर्ट केलेली आहे. या स्प्लिट पिनला स्प्लिट नाव का असं आहे, ती इन्सर्ट झाली की तिचं पाय असे असतात ते असे दुमडता येतात, म्हणजे असे मोडता येतात. कुठल्याही मशीन मोटरचा जर शाफ्ट तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्या मशीन मोटरला सुद्धा स्प्लिट पिन काय केली जाते, दिली जाते. नाजूक असतो भाग, वर सरकवायची, तिला गोल हेड असते वरती आणि ते पुढे सरकवल्यानंतर त्याचे दोन लेग काय होतात, स्प्लिट होतात. इथं दाखवल्यावर हे दोन लेग इथं स्प्लिट होतात, हे स्प्लिट पिनचं फंक्शन. आता हे लॉकिंग बाय स्प्लिट पिन आहे, याचा अर्थ काय होणार आहे, काहीही या मशीन सरफेस वरती फोर्सेस आले आणि त्या फोर्सेसना हा जर नट जो आहे हेक्सागोनल हा जर लूज झाला तर तो नट या शाफ्टमधून बाहेर उडून पडणार नाहीये, कारण त्याला कोण रेजिस्ट करणार, तर ही स्प्लिट पिन करणार. तर अशा पद्धतीचं फंक्शन जे आहे ते स्प्लिट पिन केलं. फ्रंट व्ह्यू मध्ये नुसतं सर्कल तुम्हाला दिसते, पण याचा टॉप व्ह्यू काढल्यानंतर तुम्हाला सगळ्यात दिसते बघा की हा हेक्सागोनल नट आहे, बरोबर. आणि ह्या हेक्सागोनल नट मध्ये ह्या शाफ्टचा डायमीटर आहे आणि याच्यातून आरपार घातलेली ही स्प्लिट पिन आहे. इकडे अर्धा भाग मोडलाय, इकडे अर्धा भाग मोडलाय आणि हे त्याचं हेड आहे. तर अशा पद्धतीने मित्र ही जी आहे ही लॉकिंग स्प्लिट पिन आहे. ती स्प्लिट पिन मुळे आपल्याला लक्षात येते की जो वरचा जो नट आहे तो नट स्लॅकन झाला किंवा लूज झाला तरी तो काय होतो, प्रिव्हेंट होतो. तो तिथून काय होत नाही, पडत नाही किंवा तिथून तो कट होऊन काय होत नाही, बाहेर पडत नाही. लक्षात आलं. सो दिस इज द लॉकिंग अरेंजमेंट बाय स्प्लिट पिन. आता यानंतरचा जो आहे तो स्लॉटेड नट आहे. आता बघा तुमच्या लक्षात येतं का की फीचर एकच आहे याच्यामध्ये की आपल्याला काहीही करून जो नट असतो हा नट आहे, याचं अनबॅलन्स फोर्सेस मधनं रोटेशन होतं आणि तो लूज होतो आणि हे रोटेशन त्याचं रिस्ट्रिक्ट व्हायला पाहिजे किंवा तो तिथून पडू नये ही खबरदारी घ्यायला लागते. मग त्याला वेगळे वेगळे प्रकार, नटवर नट चढवला तर तो चेक नट होता, नंतर तो शाफ्ट जो येतो ज्याच्यावरती तो नट बसतो त्याच्यातनं आरपार पिन घातली तर ती स्प्लिट पिनची अरेंजमेंट झाली. आता तुम्ही बघत असाल तर हेक्सागोनल नटच्या बॉडीवरतीच आपण काय केले, स्लॉट्स प्रोव्हाइड केले. ह्या खाची दिसतात का बघा तुम्हाला, 1 2 3 खाचे आणि त्या खाचीतनं आपण काय केले, स्प्लिट पिन ढकललेली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रिव्हियसली जो नुसता स्प्लिट पिन बघितला होता आपण, जो शाफ्ट मधनं नुसती पिन ढकलली होती, त्याच्यापेक्षा कितीतरी आपण म्हणूया की आपल्याला याच्यात सेफ्टी मिळते. कारण हा काय करतो, पिन सुद्धा त्याचे एका स्लॉटेड नट मधूनच तो काय करतो, पास करतो. त्यामुळे इथं याला 100% आपण असं म्हणूया की प्रायोरिटीने आपल्याला जर वापरायची जर वेळ आली तर प्रेफरन्स हा आपण कोणाला द्यायला पाहिजे, स्लॉटेड नटला द्यायला. आता याचा टॉप व्ह्यू तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा हेक्सागोनल नट आहे मित्र, बरोबर. आणि याच्यामध्ये बघा ह्या पेरिफेरीवरती हे
स्लॉट आहे, 1 2 3 4 स्लॉट्स तुम्हाला, 6 स्लॉट्स आहेत सॉरी, हे तुम्हाला 4 ब्लॅक दिसतात, पण ह्या 2 मधून ही स्प्लिट पिन झालेली आहे. इथे दिसतंय फ्रंट व्ह्यू मध्ये 3 आहेत, म्हणजे मागच्या बाजूला पण किती असणार आहेत, ऑफ कोर्स 3 असणार. 6 स्लॉट्स मधल्या या मधला पोर्शन जो आहे त्याच्यातून त्यानं पिन ट्रान्सफर केलेली आहे आणि त्यानं त्याची मोशन काय केलेली आहे, रिस्ट्रिक्ट केलेली आहे. त्यामुळे इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द स्लॅकनिंग ऑफ द नट फ्रॉम द सरफेस ऑफ द मशीन एलिमेंट. म्हणजे हा मशीनचा सरफेस आहे, हा सेक्शनल सरफेस आहे, तो मशीनचा सरफेस आहे. त्याच्यातून हा आकार शाफ्ट गेला, शाफ्ट वरती हा टाईट करून नट बसवलेला आहे आणि ह्या नटला स्लॉट आहे, त्या स्लॉट मधून आरपार पिन ढकललेली आहे, इथे दिसतोय. त्यामुळे ही प्रोजेक्शन्स मित्र हो जोडली पाहिजेत आपली. हा जो डायमीटर आहे या होलचा, म्हणजे कशाचा, स्प्लिट पिनचा, तो खाली प्रोजेक्शन गेला तर ह्या पिन मध्ये एवढं डायमेन्शन म्हणजे ते त्याला मॅच व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने ते करायचं. हा स्लॉट आहे, ह्या स्लॉटची जी लेंथ आहे ती लेंथ आल्यावर बरोबर ह्या लेंथला इथे काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे. या लेंथच्याच हे पेरिफेरीवरती 6 स्लॉट बसायला पाहिजे. तर एक स्लॉट इथं तुम्ही बघितला तर हे 6 झाले, 360 डिग्रीचे 6, म्हणजे 60 डिग्रीला एक स्लॉट तुमचा आला पाहिजे. हा इथं हॉरिझॉन्टल लाईन पासून हा 30 डिग्रीला आणि खालचा 30 डिग्रीला, हे म्हणजे दोन्ही मधला अँगल बरोबर हा किती झाला, 60 झाला. अशा पद्धतीने 60 डिग्रीचा अँगल व्हायला पाहिजे. हेक्सागोनल नटचं प्रोजेक्शन घेतलं तर इथं हेक्सागोन तुमचा तिथं बसायला पाहिजे आणि त्या रिंगचं प्रोजेक्शन जे आहे या स्लॉट मध्ये जे रिंग येते तर त्या रिंगचं प्रोजेक्शन सुद्धा त्याच्यावर आपल्याला घेता आलं पाहिजे. तर ही काळजी फ्री हँड स्केचेस काढताना आपण घ्यायची आहे. म्हणजे त्याचं प्रोजेक्शन आपल्याला फ्रंट व्ह्यू मधून टॉप व्ह्यू मध्ये आलेलं आपल्याला दिसलं पाहिजे. जरी इथं दिसत नसेल तर परीक्षेमध्ये ते प्रोजेक्शन आपल्याला दिसायला पाहिजे. लक्षात आलं. अगदी फ्री हँड तुम्हाला जर रेष अगदी स्ट्रेट व्हर्टिकली काढता येत नसेल तर पहिल्यांदा स्केलनं फ्रंट लाईन काढून घ्यायची आणि त्याच्यावरनं मग आपण फ्री हँड हात काय करायचा, फिरवायचा. मला मान्य आहे की समजतंय मला की बाबा हे एक्झॅक्टली ह्याच्या खाली येत असताना खूप सरळ रेषा यायला पाहिजे फ्री हँड, पण येत नसेल तर तुम्ही अशी पट्टी लावू शकता. या पट्टीने एक उभी रेषा ओढायची आणि त्या रेषेवरनं मग पट्टी बाजूला करून आपण हाताने फ्री हँड लाईन काढली तर आपोआप लक्षात येते की हे फ्री हँड ड्रॉइंगच काढलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा जो नट आहे स्लॉटेड नट आहे. ओके, नेक्स्ट. आता हा जो आहे हा कॅसल नट, बरोबर, काय नाव आहे याचं, कॅसल नट. कॅसल नट्स आर एन इम्प्रूव्हमेंट ओव्हर द स्लॉटेड नट. तर स्लॉटेड नटची जी कंडिशन होती किंवा जी डायग्राम आपण बघितली तर त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ड जो आहे तो कोणता आहे, तर तो स्लॉटेड नट, बरोबर. आता या स्लॉटेड नट मध्ये फरक काय आहे, तर ह्याला काय आहे, सिलेंड्रिकल कॉलर आहे, म्हणजे एक्सटेंडेड प्रोजेक्शन आहे वरती, सिलेंड्रिकल कॉलर आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, स्लॉट्स प्रोव्हाइड केलेत आणि त्या स्लॉट्स मधनं काय केले त्यानं, पिन घातले, बरोबर. आता काय विषय आहे इथे, म्हणजे थोडक्यात काय केलं लक्षात येतं काय बघा, की या हेक्सागोनल नटला स्लॉट न देता, समजलं का काय केलं होतं आपण, हेक्सागोनल नटला स्लॉट दिलं होतं. आता यात काय होतं, हेक्सागोनल नटला सुद्धा जेव्हा आपण स्लॉट देतो प्रोव्हाइड, तेव्हा तो सेक्शन वीकर सेक्शन होतो ना. तुमच्या लक्षात आलं की कुठलाही सॉलिड पोर्शन आपण थोड्या अंशाने सुद्धा जरी कापला तरी त्याची स्ट्रेंथ काय होते, कमी होते, बरोबर. आणि रोटेशन मध्ये असल्यानंतर म्हणजे मशीन ऑपरेशन मध्ये असत असताना वीकर सेक्शनच सगळ्यांदा पहिल्यांदा फेल्युअरला काय होतात, सब्जेक्ट होतात. आणि म्हणून थोडक्यात काय केले की हा बसवायचा तसा हेक्सागोनल नट बसवलेलाच आहे, पण त्याच्यावरती ही कॉलर प्रोव्हाइड केली. हा जो पोर्शन आहे तो कॉलरचा आहे आणि या कॉलर मध्ये मित्र स्लॉट्स दिले आणि त्या स्लॉट मधनं पिन ढकलायचे. म्हणजे नटच्या बॉडीला स्लॉट करून त्यातनं पिन ढकलण्यापेक्षा नटच्या बॉडीच्या वरती एक्सटेंडेड प्रोजेक्शन म्हणून कॉलर तयार करायचे आणि त्यातनं पिन ढकलायचे. म्हणजे काय झालं समजा ब्रेकेज जरी झालं तर दॅट विल फर्स्ट डॅमेज टू द कॉलर अँड देन टू द नट, समजलं का. तर हा प्रकार जो आहे तो इथे यामध्ये दिलेला आहे. डायमेन्शन्स बघा, हे टोटल त्याची विड्थ दिली आहे. हे डायमेन्शन कॉलरचं ते 0.4d आहे आणि कॉलरची नट जी हाईट आहे ती 1.2d आहे, 1.2d आहे आणि कॉलर इथे दिलेले आहे. स्लॉट जो दिलेला आहे त्याची डेप्थ जी आहे ती 0.3d दिलेली आहे. तर अशा पद्धतीने 60 डिग्रीला स्लॉटिंग केलेलं आहे, बट दॅट इज विथ द कॉलर. म्हणून तुमच्या इथे लक्षात येते का बघा, हे जे स्लॉट्स आले त्याच्यामध्ये ही बाहेरची जी रिंग दिसते, आता ही रिंग म्हणजे अगोदरचं जे तुम्ही नट बघितलं होतं स्लॉटेड नट त्याच्यामध्ये एकच सर्कल होतं. आता त्या सर्कलला लागून आणखी एक सर्कल आलं, याचा अर्थ ते कॉलरचं प्रोजेक्शन झालं आणि या कॉलरच्या प्रोजेक्शन मध्ये हा स्लॉट या इथून इथं थ्रू दाखवलेला आहे आणि यातून ही पिन इथं ट्रान्सफर झाली. तर 0.25 ही विड्थ आहे ऍक्च्युअली त्या स्लॉटची, लक्षात आलं. आणि टोटल हेक्सागोनल जो नट आहे तो W या विड्थून आपण करायचा. तर अशा पद्धतीनं हा जो आहे हा कॅसल नट. कॅसल नट ही इम्प्रूव्हमेंट आहे स्लॉटेड नट वरची.
फरक काय झाला, स्लॉटेड नट पेक्षा कॅसल नट वरती कॉलर आली, कॉलर मध्ये स्लॉट आला आणि त्यातून पिन पास झाला, हा त्याच्यामध्ये फरक. तर याचं सुद्धा प्रोजेक्शन जुळलं पाहिजे मित्रांनो. हे जे शाफ्टचा जो डायमीटर आहे हा डायमीटर जुळला पाहिजे, खाली आला की या सर्कलला जुळला पाहिजे. या कॉलरच्या दोन लाईन्स वरच्या इथे येणार आहे प्रोजेक्शन, त्याची ही दोन वर्तुळ जुळली पाहिजे, त्याच्यामध्ये हे स्लॉट आले पाहिजे. आणि हा हेक्सागॉनच्या प्रोजेक्शनला फ्रंट व्ह्यू मधलं इथं इथूनचं प्रोजेक्शन जर इथं आलं तर हा हेक्सागॉन त्याच्यामध्ये काय पाहिजे, जुळायला पाहिजे. असे मित्र हो फ्रंट व्ह्यूचे प्रोजेक्शन टॉप व्ह्यू आल्यावर टॉप व्ह्यू काढायचं. नाहीतर बऱ्याच वेळेला मुलं फ्री हँड म्हणजे फ्रंट व्ह्यूचं काय रिलेशन टॉप व्ह्यूशी नाहीच आहे, त्यामुळे असं बिलकुल काढायचं नाही. प्रोपोर्शनेट ड्रॉइंगला खूप अर्थ आहे, म्हणून मी सांगितलं जमत नसेल सरळ काढायला तर सरळ प्रोजेक्शन उचला इथून. हे बघा हेक्सागॉन काढायचं ना, इथून सरळ प्रोजेक्शन इथं घ्यायचं आणि मग नंतर ही पट्टी काढायची आणि हाताने ती रेष काय करायची आपण हायलाइट करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रॉइंग काढावं लागेल. सगळ्यात जास्त वेळ तुम्हाला हे स्केचेस काढायला लागणार आहेत, कारण इथं कुठल्याही साधन सामग्रीचा वापर एक्सेप्ट पेन्सिल आणि इरेजर करायचा नाहीये, बरोबर. पण तुम्हाला मी गाईडलाईन म्हणून सांगितलं की पट्टीने रेषा उभ्या येत असतील तर त्या मारा आणि त्यानंतर फ्री हँड हाताने घ्या. ओके, नेक्स्ट यानंतरचा आहे तो सॉन नट आहे, बरोबर. आता या सॉन नट मध्ये आपल्या लक्षात येतं का बघा, पुन्हा हेक्सागॉनच्या बॉडीला स्लॉट आहे, बरोबर आहे का. आणि या स्लॉट मध्ये इथून लक्षात येतं का बघा, ही पिन इन्सर्ट केली, ही काय केलेली आहे, पिन इन्सर्ट केली. बघूया आपण. इन दिस मेथड ए स्लॉट इज कट halfway through an ordinary hexagonal nut. जवळपास अर्ध्या भागापर्यंत त्याला काय केलाय, स्लॉट केलाय. आणि तो हॉरिझॉन्टल स्लॉट आहे बरं का. आता आपण व्हर्टिकल स्लॉटिंग बघितलं, हा हॉरिझॉन्टल स्लॉटिंग. ओके, अँड कप स्क्रू इज पास्ड. त्या स्लॉट मधून कप स्क्रू, कप म्हणजे त्याचा वरचा शेप काय असणार, राऊंड असणार. कप स्क्रू इज पास्ड थ्रू ए क्लिअर होल अँड इज टाइटेड. हा इथं पिळायचा, हा इथं पास केला याच्या बॉडीत तो काय करायचा, टायटन करायचा म्हणजे पिळायचा. दिस कॉजेस द टाइटनिंग ऑफ थ्रेड्स ऑन बोल्ट. यामुळे काय होतंय की हे जे बोल्ट जो पास झालेला आहे हा खालनावर, तर त्याचे थ्रेड्स आहेत ते काय होतात, आवळले जातात. ओके, आणि त्यामुळे काय होतं, नट काय होतं, लॉक होते. म्हणजे ऍडिशनल लॉकिंग फोर्स म्हणूया आपण, त्याचे थ्रेड्स टाईट करण्यासाठी वापरलेला आहे. आणि त्यासाठी प्रोव्हिजन काय केली की हॉरिझॉन्टल स्लॉट काय केले, कप स्क्रू काय केलाय त्याच्यामध्ये पिळले, कप स्क्रू काय केलाय त्याच्यामध्ये पिळलेलं आहे. तर हे प्रोजेक्शन इथे तुम्हाला दिसतंय. टॉप व्ह्यू मध्ये याचं प्रोजेक्शन बघा, कप स्क्रू असल्यामुळे राऊंड आला इथं, ही सेंटर लाईन लोकेट झाली. हा रेग्युलर व्ह्यू आहे आपला हेक्सागोनल नटचा. आणि त्याच्यामध्ये हा जो आहे हा तुमचा बोल्टचा डायमीटर, म्हणजे हा आरपार गेलेला बोल्ट डायमीटर टीचा, तर तो त्याच्यामध्ये आला इथे दाखवलेला. हा थ्रेडेड पोर्शन आहे तो बोल्ट आहे, त्याच्यावरती हा हेक्सागोनल नट बसलेला आहे, लक्षात आलं. आणि ह्या हेक्सागोनल नट वरती या बघा इथून इथं स्लॉट दिलाय आणि हा इथनं वरनं तो स्क्रू पिळलेला आहे, बरोबर. म्हणजे त्याचा जो कप आहे त्या कप वरती खाच असते आणि त्याच्यावरती स्क्रू ड्रायव्हरनं आपण त्या खाचीत स्क्रू ड्रायव्हर घालून त्याला आपण टाईट करतो. हा टाईट केला की या पर्टिक्युलरली जो नट आहे त्याच्यामध्ये आणि बोल्ट मध्ये जे थ्रेडेड पोर्शन आहे तो काय होतो, टाईट होतो. त्यामुळे ऍडिशनल क्लॅम्पिंग त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. अशा पद्धतीचा हा जो आहे सॉन नट और वाईल्स नट असं त्याचं नाव, लक्षात आलं. ओके, स्लॉटिंग हॉरिझॉन्टल आहे तुमच्या लक्षात घ्या फक्त, आणि याला म्हणायचं सॉन नट. ओके, पुढे नेक्स्ट जो आहे तो ब्रूड नट, बरोबर. आता याच्यामध्ये काय विषय आहे बघा, हा रेग्युलर मशीन सरफेस आहे, त्या मशीन सरफेस वरून वरती आलेला हा बोल्ट आहे, बरोबर. आणि ह्या बोल्टला आपण हेक्सागोनल नटनं टाईट केलेला आहे, बरोबर. आता काय केलंय, ह्याला कुठे केलंय, इथं आहे, बरोबर आहे. आता ह्याला काय म्हणतात, ग्रूड नट. तुम्ही इथं बघितलं फ्रंट पिक तर तुम्हाला लक्षात येते, इकडे मारलाय खाच आता ग्रूड. आता हे काय होतंय, हा जो मशीन सरफेस आहे आणि हा हेक्सागोनल नट आहे, बरोबर. याच्यामध्ये दोन्हीपैकी जो मशीन सरफेस आहे त्याला ग्रूव आहे. मग त्याच्यामध्ये कोणाला ग्रूव होता, व्हर्टिकली आडवा स्लॉट होता सॉन नटला, बरोबर. त्यात स्क्रू पिळला होता, नटला होता. आता कुठे आहे, तर मशीन सरफेसला गेला आणि त्याच्यातून हा स्क्रू पिळला आणि हा स्क्रू कुठे जाऊन बसतोय बघा, डायरेक्ट हा स्क्रू गेल्यानंतर हा जो थ्रेडेड पोर्शन आहे बोल्टचा, समजलं की नाही, त्या थ्रेडेड पोर्शन मध्ये तो जाऊन काय होतो, स्क्रू जाऊन काय होतो, लॉक होतो एखाद्या थ्रेड मध्ये त्या. आणि त्यामुळं त्याचं जे रोटेशन आहे थ्रेडचं ते तिथं काय केलं तर रिस्ट्रिक्ट केलं. अर्थात तुम्ही तो बोल्ट कंप्लीट नट आणि बोल्ट दोन्ही टाईट केल्यानंतर तुम्ही त्याला इन्सर्ट करायचं. याचा अर्थ असा आहे की मॅक्सिमम फोर्स लावून तुमचा बोल्ट आणि नट टाईट झाला
लक्षात आलं का? की मग तुम्ही त्याला काय करायचं, ढकलायचं. नाहीतर काय होईल, तुम्ही जर कमी टाईट करून ठेवला आणि मग ढकलला तर साहजिकच आहे मॅक्सिमम डिग्री त्याचा टाईटनेस तुम्हाला मिळणार नाही, तो पटकन काय होईल, लूज होईल. म्हणून पहिला तो टाईट करायचा. म्हणून हा जो बोल्ट आहे आपला तो पूर्ण पूर्ण इन्सर्ट झाला नटच्या बॉडीमध्ये, याच्या बॉडीमधनं इन्सर्ट होऊन बाहेर आला म्हणजे पेच त्याचे जवळपास आवळायचे पेच संपले की मग तुम्ही हे काम करायचं, याला ढकलायचं. आणि हा ढकलला की बघा हे थ्रेड पोर्शन दाखवलाय, हा वरचा थ्रेड दाखवलाय, हे दोन रेक्टँगल पोर्शन जो दिसतोय हे दोन थ्रेड आहेत आणि ह्या दोन थ्रेडच्या मध्ये जो रूट आहे त्याचा, त्या रूटच्या रेसेस मध्ये हा तुमचा स्क्रू तिथे काय झालेला आहे, इन्सर्ट झालेला आहे. आणि त्यामुळे पर्यायाने हा जो रोटेट होणार आहे याची डिग्री ऑफ रोटेशन इथे रिस्ट्रिक्ट केली जाते. तर हे अचीव केले ग्रूव्ह. आणि ग्रूव्ह वरनं लक्षात येते ग्रूव्ह मारलाय. ग्रूव्ह कशात आहे, तर मेटल बॉडीमध्ये, म्हणजे जी मशीनचा जो सरफेस आहे त्या मशीनच्या सरफेसलाच ग्रूव्ह मारलेला आहे आणि ह्या ग्रूव्ह मधनं हा स्क्रू काय केलेला आहे, पास केलेला आहे. तर हा डिफरन्स तुम्हाला इथे लक्षात घ्यावा लागेल. ओके, नेक्स्ट यानंतरचा जो आहे तो लॉकिंग पिनचा आहे. ओके, आता लॉकिंग पिनच्या बाबतीत आपण बघूया. तर लॉकिंग पिनच्या बाबतीत बघत असताना हा पार्ट लॉकिंग पिनचा आणि लॉकिंग अरेंजमेंटच्या ग्रुप फ्रेंडचा हा थोडासा आपण नंतरच्या सेशन मध्ये डिस्कस करूया, कारण ह्याच्यानंतरचे काही फाउंडेशन बोर्ड्स पण त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचे, कन्सिडर करायचे. तर हे दोन टाइप अलॉंग विथ अदर फाउंडेशन बोर्ड हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू व्हेरी मच.